राजकारण बाजूला ठेवून पक्षपात न करता शेतकरी व सर्वसामान्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देणारी बँक, चेअरमन धीरज देशमुख. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे. शेतकरी कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या विचारांचा आहे यापेक्षा तो बँकेचा सभासद व पात्र लाभार्थी आहे की नाही हे महत्त्वाचे मानून राजकारण बाजूला ठेवून पक्षपात न करता शेतकरी व सर्वसामान्यांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देणारी ही हक्काची जिल्हा बँक आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज देशमुख यांनी केले. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन शाखा इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा तसेच सन 2025 ते 26 मध्ये 100% वसुली करणाऱ्या तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या चेअरमन व गट सचिवांचा गौरव मंगळवारी सायंकाळी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम बँकेच्या माध्यमातून सातत्याने केले जात असून शेतकरी हा बँकेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याला वेळेवर पीक कर्ज मिळाले, शेतीसाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध झाली आणि त्यांच्या कष्टाला आर्थिक पाठबळ मिळाले तरच ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना व आर्थिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मांजरा परिवारातील कारखाने तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. ऊसाला चांगला भाव मिळत असून बँकेकडून शेतकऱ्यांना पिकांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेत वारंवार चक्रा माराव्या लागू नयेत यासाठी सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. 7033च्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक तरुणांना बँकेत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पानगाव येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या शाखेमुळे या परिसरातील शेतकरी, सभासद व सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होईल, असेही देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध योजनांची माहिती दिली. बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रेणा कारखान्याचे संचालक चंद्रचूड चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, लालासाहेब चव्हाण, चंद्रचूड चव्हाण, ईश्वर गुडे, सुरेश लहाने, उमाकांत खलंगरे, ॲडव्होकेट शेषराव हाके, उद्धव जाधव, तात्याराव वाघमारे, बालाजी गोटके, माणिकराव सोमोशी, पद्म पाटील, गजेंद्र चव्हाण, सचिन मोटेगावकर, प्रमोद कापसे, विकी आचार्य, बालाजी हाके, संग्राम माटेकर, संचालक अशोक गोविंदपूरकर, पृथ्वीराज शिरसाट, अनुप शेळके, राजकुमार पाटील, प्रभाकर केंद्रे, कार्यकारी संचालक हनुमंतराव जाधव यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी, शेतकरी, सभासद तसेच पानगाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.